नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरातही फ्रीज आहे ना? पण एक प्रश्न, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंची खरंच गरज असते का? अनेक लोक दूध, टोमॅटो, बटाटे, कांदे, केळी, अगदी ब्रेड सुद्धा फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, यापैकी काही वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव, पोषण मूल्य आणि टिकण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवाव्यात, कोणत्या अजिबात ठेवू नयेत. आणि शेवटी मी सांगणार आहे अशी एक चूक जी जवळपास प्रत्येक घरात केली जाते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दूध नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे, पण फ्रीजच्या दरवाजात नाही. कारण दरवाजा वारंवार उघडल्यामुळे तापमान बदलत राहतं. दूध आतल्या शेल्फवर ठेवल्यास ते जास्त सुरक्षित राहते. अंडी फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण दरवाजातील ट्रेमध्ये ठेवण्याऐवजी आतील शेल्फवर ठेवा. स्थिर तापमानामुळे ती जास्त काळ चांगली राहतात. टोमॅटो, बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात, पण त्यामुळे त्यांची चव कमी होऊ शकते आणि ते लवकर मऊ पडू शकतात. पूर्ण पिकलेले टोमॅटो लवकर वापरणार असाल तर बाहेर ठेवणं अधिक योग्य. बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. थंड तापमानात त्यातील स्टार्च साखरेत बदलू शकतो, त्यामुळे चव आणि पोत बदलतो. त्यांना थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवा. कांदा फ्रीजमध्ये ठेवू नका. ओलाव्यामुळे तो मऊ होऊ शकतो किंवा बुरशी लागू शकते. पण चिरलेला कांदा मात्र झाकण असलेल्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता. केळी, कच्ची किंवा अर्ध पिकलेली केळी फ्रीजमध्ये ठेवू नका. थंडीमुळे त्यांची साल काळी पडू शकते. पूर्ण पिकलेली केळी काही दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवली तर गर टिकू शकतो, जरी साल काळी दिसली तरी. ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यास तो लवकर कोरडा होऊ शकतो. 2-3 दिवसात संपणार असेल तर बाहेर ठेवा. जास्त दिवस ठेवायचा असल्यास फ्रीजर हा अधिक चांगला पर्याय असू शकतो. मध कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका. थंडीत तो घट्ट होऊ शकतो आणि स्फटिकीकरण होऊ शकतं. तो खोलीच्या तापमानावरच उत्तम राहतो. लसूण फ्रीजमध्ये ठेवू नका. ओलावा वाढल्याने तो लवकर खराब होऊ शकतो. कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा. हिरव्या भाज्या, पालक, मेथी, कोथिंबीर या मात्र फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे, पण प्लास्टिक पिशवीत ओलावा साचू देऊ नका. किचन टॉवेल किंवा पेपरमध्ये हलके गुंडाळून ठेवल्यास त्या अधिक काळ ताज्या राहू शकतात. तर मैत्रिणींनो, फ्रीज कधीही पूर्ण भरू नका. थंड हवा फिरण्यासाठी जागा आवश्यक असते. फ्रीजमध्ये खूप वस्तू कोंबल्या तर थंडावा समान पसरत नाही. तर आज आपण पाहिलं कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत. तर मैत्रिणींनो, शेवटी तुम्हाला मी जो हा फोटो दिलेला आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही नंतरही पाहू शकता की आपण कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवत आहोत आणि कोणत्या ठेवायला नाही पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही यापैकी कोणती चूक करत होतात. आणि अशाच किचन टिप्स आणि किचन सिक्रेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.